नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांबाबतची. एसटी संपाचा तिढा अजूनही कायम आहे. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही, यावर कर्मचारी अजूनही ठाम आहेत. दरम्यान आज एसटी संपाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. बैठकीनंतर सरकार संपकरी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईच्या तयारीत असल्याची माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिले आहे. तर कर्मचाऱ्यांवर मेस्मा कधीही लावू शकतो असा इशाराही चन्ने यांनी दिलाय. शेखर चन्ने यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी. एसटी महामंडळाचं प्रशासन काय करतंय ही आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे. शेखर चन्ने आपल्यावर आहेत, एसटी महामंडळाचे तुम्ही प्रमुख आहात महाराष्ट्राचे, सगळ्यांचंच लक्ष तुमच्याकडे आहे. काय सांगाल, नेमकं अडतंय कुठे? यामध्ये मुख्य जो आहे मुद्दे तो संवादाचा अभाव आहे आणि आपल्या मागणीवरती ठाम राहणे. जी मागणी ज्याच्याबद्दलचा तोडगा माननीय उच्च न्यायालयाने काढलेला आहे ती कशा पद्धतीने जायची हे पण कार्यपद्धती ठरवून दिलेली आहे. त्या मागणीवर अडून राहणे हे मला वाटतं या संपामागचं तो इतका लांब चालण्यामागचं कारण आहे. कारण ज्यावेळेस माननीय उच्च न्यायालयाने समिती स्थापन केली आणि समितीला 12 आठवड्यांचा अवधी दिला, त्यानंतर संप चालू ठेवण्याचं प्रयोजन राहिलंच नाही. कारण पुढे तो अहवाल न्यायालयाला सादर करायचा, त्याच्याबद्दल काय आदेश येतील ते बघायचं, ती कारवाई त्या गतीने होणारच आहे. बरोबर आहे, पण तुम्ही हा उल्लेख केला, पण कोर्टानं कधीच असं म्हटलं नाही की हा संप बेकायदेशीर आहे किंवा कामगारांनी संप करू नये. त्यांच्या मागण्यांसाठी ते लढा देत आहे, ही नक्कीच स्वागतार्ह गोष्ट असावी, असं कोर्टाचं मत नक्कीच असावं. पण या सगळ्या विषयामध्ये तुम्ही एक मोठी पगारवाढ दिल्याचा दावा केला, पण कामगारांचं म्हणणं हेच आहे की हीच पगारवाढ फसवी आहे. खरोखर नेमकं काय गणित आहे? नाही, दोन गोष्टी आपण चर्चा केली की न्यायालयाने त्याला बेकायदेशीर म्हटलं नाही. तर जो पहिला 29 ऑक्टोबरचा इंडस्ट्रियल कोर्टचा आदेश आहे त्यामध्ये इंडस्ट्रियल कोर्टने ऑब्झर्वेशन दिलं आहे आणि यांना सांगितलं आहे की तुम्ही बेकायदेशीर संपापासून प्रवृत्त व्हावं. इल्लिगल स्ट्राईक हा शब्द इंडस्ट्रियल कोर्टने वापरलेला आहे. त्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने संपावर जाऊ नये असे आदेश दिलेले आहेत. त्यानंतर ठिकठिकाणच्या लेबर कोर्टामध्ये जिथे आम्ही पिटिशन्स फाईल केले आहे त्या ठिकाणीसुद्धा लेबर कोर्टाने यांना संपावर जाण्यापासून रोखण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळं संपावर जावं किंवा असं कुठलाच किंवा निसंदिग्ध आदेश सर्व न्यायालयांनी मान्य उच्च न्यायालयापासून इंडस्ट्रियल कोर्टापासून ते लेबर कोर्ट आपण सर्वांनी दिले आहे. त्यामुळे हा संप हा तुमचा हा मुद्दा जरी मान्य केला तरी एक मात्र नक्कीच ना की विलिनीकरण मागणीवर आज कर्मचारी ठाम आहे आणि ज्या कर्मचारी संघटनांकडनं वर्षानुवर्ष अन्याय त्यांच्यावर होताला, वेतनवाढ मिळाली नाही आणि त्या संघटनांवर त्यांचा विश्वास राहिला नाही म्हणून त्यांना संपावर यावं लागलं. मला वाटते संपावर ते आले होते, कदाचित त्यावेळेस पगार कमी असू शकेल, पण त्यानंतर जी वाढ दिलेली आहे आता जी वाढ झालेली आहे ती इतर कुठल्याही महामंडळाशी तुलना करण्यासारखी आहे. म्हणजे बऱ्याचशा महामंडळापेक्षा ती जास्त आहे. इतर महामंडळाशी समतुल्य अशा प्रकारची वाढ दिलेली आहे. काय वाटतंय तुम्हाला, म्हणजे की आता शेवटी मेस्माचा निर्णय कधीपर्यंत होऊ शकतोय, होणार आहे, काय होणार आहे? नाही, निर्णय कधीपर्यंत होऊ शकतो हा निश्चितपणे माझ्या अखत्यारीच्या बाहेरचा विषय आहे. परंतु मेस्मा जर लागायची वेळ आली ती वेळ येऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. कारण त्याच्यावर मधनं होणारी कारवाई, आमचे जे कर्मचारी प्रत्यक्षात ते गरीबच आहेत, कामगार आहेत, त्यांच्यावर जर मेस्मा लावण्याची वेळ आली तर ती चांगली बाब असणार नाही असं मला वाटते. म्हणून त्यांनी कामावर परत आलं पाहिजे. आता मागण्या करून त्या पूर्ण करून घेण्याचा जो प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे. आता संपावर राहण्याचं काही औचित्य नाही, आवश्यकता नाही, गरज नाही. असं असताना परत आपण संप कशासाठी करतो आहे, मला वाटते प्रत्येकाने हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे आणि परत कामावरती आलं पाहिजे असं या ठिकाणी निश्चितपणे मी आवाहन करू इच्छितो. संवाद होत नाहीये मुद्द्याच्या व्यतिरिक्त म्हणून कुठेतरी थांबलाय. हा थांबणं आवश्यक आहे, कारण लालपरी ही जितकी एसटी कर्मचाऱ्याला प्यारी आहे तितकीच महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागातल्या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाची नाळ जोडणारी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असतानाच तिकडे बुलडाण्यातील शेगाव आगारातून 8 एसटी बस पोलीस बंदोबस्तात बुलडाण्याला रवाना करण्यात आल्या. एसटी बसेसची पासिंग करण्यासाठी गेलेल्या बसेसना सुद्धा पोलीस संरक्षण देण्यात आलं. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू असून आज 45व्या दिवशीही या आंदोलनामध्ये तोडगा निघालेला नाहीये. त्यामुळे एसटी प्रशासन सतर्क आहे. त्यामुळे आज शेगाव आगारातील एसटी बस बुलडाणा येथे आरटीओ पासिंगसाठी पाठवत असताना कुठलीही अनुचित घटना होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्तात या बसेस पाठवण्यात आल्या.
तर आपण पाहतोय एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरूच आहे। मात्र तिकडे बुलडाण्यात पोलीस संरक्षणामध्ये बसेस रवाना झालेल्या होत्या। शेगाव आगारातून या बस रवाना झाल्या। आणि आता जळगावमधून एक मोठी बातमी येते। जळगावातील मुक्ताईनगर येथे एका एसटी चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती। जितेंद्र गोपाळ असं मृत्यू झालेल्या एसटी चालकाचं नाव आहे। नोकरीवरून काढून टाकतील या भीतीने आणि नैराश्यातून कारवाईच्या भीतीने हृदयविकाराचा झटका आला आणि चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केलाय। वळूयात पुढच्या बातमीकडे। वीज कर्मचाऱ्यांनी जर महावितरणाची वीज चोरी थांबवली नाही तर भविष्यात त्यांच्या नोकऱ्या गेल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वीज कर्मचाऱ्यांना दिलाय। भ्रष्टाचार सोडून वीज कर्मचाऱ्यांनी त्वरित वीज चोरी थांबवावी असं आवाहन देखील गडकरी यांनी केलंय। ते आज नागपूर येथे आयोजित महाराष्ट्र वीज कर्मचारी संघाच्या अधिवेशनात बोलत होते। येणाऱ्या काळात आपल्याला कॉस्ट ऑफ जनरेशन कॉस्ट कमी केली पाहिजे, चोरी कमी केली पाहिजे। आकोडा टाकून वीज वापरत राहिले तर देशाचं काय होईल, राज्याचं काय होईल ते मी सांगत नाही, पण तुमच्या नोकऱ्या गेल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही चोरी बंद नाही करणार। बातमी आहे धुळ्यातून। धुळे जिल्ह्यातील नागपूर सुरत महामार्गावर नांदेड पोलिसांवर हल्ला करून 2 अट्टल चोरटे पसार झालेत। नांदेड येथील विमानतळ पोलीस ठाण्यात एका गुन्ह्यातील आरोपी असलेले नवप्रीत सिंग, तारेश सिंग जाट आणि मोहित शर्मा या दोघांना गुजरात पोलिसांनी अटक केली होती। हे दोघे सुरत कारागृहात होते। सुरत कारागृहातून या आरोपींना नांदेडला आणण्यासाठी एक विशेष पिंजरा गाडी आणि एका अधिकाऱ्यासह 3 पोलीस कर्मचारी पाठवण्यात आले होते आणि या आरोपींना सुरत येथून नांदेडकडे नेत असताना आरोपींनी धुळे जिल्ह्यातील कुसुंबा गावाजवळ चालत्या गाडीत पोलिसांवर हल्ला केला। दोघं आरोपी हातातल्या बेड्यांचा वापर करत दोन्ही पोलिसांना रक्तबंबाळ केलं तर अन्य दोघांना चावा घेत आरोपी सध्या पसार झालेत। औरंगाबादमधून एक मोठी बातमी। औरंगाबादमधील वाळुंज औद्योगिक वसाहतीमध्ये एका गॅस वेल्डिंग दुकानात स्फोट झालाय। या स्फोटात 4 जण जखमी झालेले आहेत तर 2 जण गंभीर जखमी झालेत। दुचाकीची वेल्डिंग करतानाही स्फोट झालाय तर स्फोट जखमी झालेल्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले। वळूयात पुढच्या बातमीकडे। ठाण्यातील भीमनगर आणि वर्तकनगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं सीसीटीव्हीमुळे समोर आलेलं आहे। ठाण्यातील भीमनगर भागात स्थानिक नागरिकांनी बिबट्याला पाहिलं तर वर्तकनगर भागातील उन्नती गार्डन इमारतीमध्ये पहाटे सुरक्षा रक्षकांनी बिबट्याला इमारतीमध्ये येताना पाहिलं। तसंच हा बिबट्या पुन्हा इमारतीबाहेर पळाला। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बाजूला लागूनच हा परिसर असल्यामुळे बिबट्या येऊ शकतो, मात्र नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन वन अधिकाऱ्यांनी केलंय। मात्र नागरिकांनी सतर्क राहावं आणि असं आवाहन देखील वन अधिकाऱ्यांनी केलंय आणि नागरिकांमध्ये मात्र सध्या भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। काल सकाळी असं आम्हाला 6:15च्या दरम्यान आमच्या ह्या ऑर्चिड सोसायटीच्या मधल्या गेटच्या पॅसेजमध्ये एक बिबट्या वावरतानाचा व्हिडिओ आम्हाला आमच्या CCTV फुटेजमध्ये दिसला आहे आणि त्यानंतर दहशतीचं वातावरण आहे। पहिली म्हणजे ही जी वेळ आहे 6ची, त्या एवढ्या वेळेत पब्लिक असतं, गाड्या धुणारी लोक वगैरे बरीच पण अशा वेळेला जर तो बिबट्या आला क्वचितच आमची 2 माणसं त्या ह्याच्यातून म्हणजे त्या हल्लाच कदाचित झाला असतं त्या भीतीपोटी, त्याच्यातून वाचली। उन्नति गार्डन में कुत्ता लोग था, उधर आवाज़ देके कुत्ता के पीछे मेरा छोटा गेट है ना खोल के, और दूध वाला पेपर वाला आता है ना, वो पेपर डालने के लिए मैं खोल के बैठा था, उसका ऐसा मुँह करके वो कुत्ता के पीछे आया। जब भी मैं डर गया फिर अपना फाटक बंद करके मैं उसमें बैठ गया। इकडनं बिबट्याने इथं उडी मारली। इथं उडी मारल्यानंतर आम्ही एकाने सांगितलं माकड आहे, आम्ही माकड म्हणून ते विशेष केला। नंतर आम्ही स्वतःहून बघितलं ना, मग इकडनं असं सरळ जाऊन त्या गल्लीमध्ये गेला। त्या गल्लीमध्ये गेल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला धाव घेतली। पोलीस स्टेशननी सर्वांना फोन वगैरे करून आम्हाला सहकार्य करून लवकरच्या लवकर बीटला बोलवलं आणि शोधबीत केलं त्यांनी, पण बाहेरच्या बाहेरच केला त्यांनी, जास्त म्हणजे हे झाले ते पण कमीच होते माणसं। तिकडे जुन्नर तालुक्यात 2 बिबट्यांच्या झुंजीमध्ये एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। आळेफाटा परिसरातील मुकाईमाळा येथील ही घटना घडली आहे। शुक्रवारी सकाळी 6:45च्या सुमारास ही घटना घडली। या झुंजीत एका 2.5 ते 3 वर्षाच्या मादीचा मृत्यू झालाय।
तिच्या शरीरावर जखमा होत्या. तसंच त्याचं पोट, मान आणि पायाचे लचके बिबट्यानं तोडले होते, तर दुसऱ्या बिबट्याने शेजारील उसात धूम ठोकली. सिंधुदुर्गमध्ये माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे. जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली. करंजे गावाचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला झालाय. कणकवली तालुक्यातील गजबजलेल्या नरडवे रोडवर रेल्वे स्टेशन नजीक हा हल्ला झाला आणि हल्लेखोरांनी इनोव्हा कारनं पाठीमागून ठोकर देत अपघात केला. मोटारसायकलवरून परब खाली कोसळताच संतोष परब यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आलाय आणि या घटनेनं कणकवली बरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील खळबळ उडाली आहे. नालासोपारा येथे महिलेवर आणि तिच्या पतीवर चाकून प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. संतोष भुवन परिसरात ही घटना घडली आहे. अमित मिश्रा आणि त्यांची पत्नी ज्योती मिश्रा अशी यांची नावं आहेत. ज्योती यांच्या ओळखीचा उत्तर प्रदेशातील एक तरुण जबरदस्तीनं घरात घुसला आणि त्यानं या दोघांवर चाकून हल्ला केला. आरडाओरडा केल्यानंतर हा तरुण फरार झाला. ही घटना एकतर्फी प्रेमातून घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. तर आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली आहे. हमारी बहू और भांजा था, वो दरवाज़ा तोड़ करके वो लोग घुसे और वार करके भाग गए. फिर हम लोग दौड़े लेकिन हम लोग पाए नहीं. उसके बाद क्या हुआ था, क्यों मारा गया, कुछ मालूम है आपको? ये अभी तक नहीं पता चला है. तर बंगळुरूतील घटनेचे मुंबईमध्ये पडसाद पाहायला मिळत आहेत. मुंबईत शिवसेनेनं आंदोलन सुरू केलेलं आहे. बंगळुरूतील घटनेचा शिवसेनेकडून निषेध करण्यात येतोय. त्याचीच ही ताजी दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. बंगळुरूतील घटनेचे मुंबईमध्ये देखील एकंदरीत पडसाद उमटलेले पाहायला मिळत आहेत. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, आपण पाहतोय आता मुंबईमध्ये देखील शिवसेनेनं आंदोलन सुरू केलंय. काय अपडेट? सुवर्ण, आपण थेट आंदोलनाची दृश्य पाहतात. भाजप प्रदेश कार्यालयासमोर शिवसैनिकांनी तीव्र आंदोलन सुरू केलं. जो आंदोलन आहे, जे मुख्यमंत्री कर्नाटकचे बीजेपीचे मुख्यमंत्री त्यांनी जो शब्द वापरला, महाराजांवर साईफेक झालेली आहे. ते काय होतात, छोट्या छोट्या गोष्टी होतात, पण हे धिक्कार शब्द आहे. आम्ही कर्नाटक सरकारचा, बीजेपी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. म्हणून आम्ही बीजेपी धिक्कार करायला आलेलो आहे. महाराष्ट्राच्या आराध्य देवतेचा अपमान केलेला आहे. आम्ही सहन बसणार नाही, आम्ही सहन बसणार नाही, सहन बसणार नाही. याचं उत्तर त्यांना दिलाच जाणार. हे शिवसेनेची ताकद आहे. आपण इथे बघतो काही भाजपचे कार्यकर्ते देखील समोरासमोर आलेले आहेत. बाचाबाची सुरू आहे, मोठ्या प्रमाणात बाचाबाची सुरू आहे. या बाजूला जर आपण पाहिलं तर इकडे बॅनर देखील घेतलेला आहे. रजनीश, आपण इकडे पाहू शकतो. आपण छत्रपती शिवाजी महाराजांची अवमान केल्याप्रकरणी शिवसैनिकांनी बॅनर जे आहे ते झळकावलेलं आहे. भाजप प्रदेश कार्यालयासमोर इथे पोलीस देखील आलेले आहेत. इथे पाहू शकतो भाजप कार्यालयासमोर तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. काही भाजपचे कार्यकर्ते देखील जमा झालेले आहेत. इथून हाक्याच्या अंतरावरती शिवालय आहे, बंगळुरूतील घटनेचे मुंबईमध्ये कार्यालय, आणि तिथून हे आंदोलनाची सुरुवात झालेली आपण इथे पाहू शकतो. भाजप प्रदेश कार्यालयाच्या समोरच शिवसैनिकांनी आंदोलन केलेलं आहे आणि इथून आता हे सर्व शिवसैनिक जे आहेत रस्त्यावरती आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात. भाजप प्रदेश कार्यालयासमोरच शिवसैनिकांनी आंदोलन करायला सुरुवात केली आहे. पोलीस देखील इथे आलेले आहेत. कोणतीही परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी इथे निदर्शनं करतायत. आपण दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आणखीन जे आंदोलन जे आहेत ते सुरू आहेत. हा संपूर्ण परिसर जो आहे भाजप प्रदेश कार्यालय परिसराचा बाहेरचा परिसर आहे. तिथेही आता काही वेळापूर्वी आंदोलन झाले, काही वेळ हाताबाई देखील झालेली आहे. समोरच्या बाजूला आपण ते पाहू शकतो. शिवसैनिक जे आहेत दुसऱ्या बाजूने देखील आतमध्ये आलेले आहेत. पुढच्या बाजूला आणखीन आपण जर पाहिलं तर तिथे रस्त्यावरती रास्ता रोको देखील करण्यात आलेला आहे. समोरच्या बाजूला आपण दृश्य पाहतो. पुढे तर आपण पाहतोय मुंबईतली ही दृश्य आहेत. बंगळुरूतील घटनेचे मुंबईमध्ये पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. शिवसैनिक एकंदरीत आक्रमक झालेले आहेत. मुंबईत शिवसैनिकांकडून निषेध करण्यात येतोय, पोस्टरबाजी करण्यात येते आणि पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची होताना देखील पाहायला मिळते. मुंबईतली ही दृश्य आपण पाहतोय. लोक इथे केलेले आहेत. सुवर्ण, आपण इथे पाहू शकतो शिवसैनिकांनी आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे रस्त्यावरती.
शिवसैनिकांचं काय म्हणणं आपण जाणून घ्या. विनाताई, आंदोलन करताय, काय तुमच्या भावना? कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं विटंबना त्या ठिकाणी केली गेलेली आहे आणि त्याबद्दल आम्ही या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी इथे आलो. कारण त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की ही काय अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या घटना होत असतात, म्हणजे हे शिवाजी महाराजांना काय समजतात. आणि हे सगळं करत असताना आमचे पोलीस बंधू दंडुके घेऊन आम्हाला अडवतायत. छत्रपती शिवाजी महाराज शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा साहेब, ज्या पद्धतीनं शिवसेनेनं भाजपच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं, निषेध व्यक्त केला, पण तिथे त्यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना मारहाणही करण्यात आलेली आहे. हे आंदोलनाचं स्वरूप तुम्ही कसं बघता? त्याचा निषेध करावा, त्या घटनेचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. त्या निषेध व्यक्त करण्याकरता दक्षिण मुंबईतले सर्व शिवसैनिक शिवप्रेमी या ठिकाणी जमलेले आहेत. खरं म्हणजे आज ज्या बोम्मईंनी जी वादग्रस्त स्टेटमेंट केली आहे की अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात आणि ह्या गोष्टीमुळे सरकारी प्रॉपर्टी, सरकारी मालमत्तेचं नुकसान करू नये, या गोष्टी तुम्ही तेवढ्या सिरियसली घेऊ नये असा त्यांचा बोलण्याचा तो अर्थ आहे. याचा अर्थ असा झाला की शिवरायांचा अपमान या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये त्याची गणना करत आहेत बोम्मई. त्याचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडा आहे. आणि म्हणून भाजपच्या कर्नाटकमधल्या सरकारला आम्ही देखील जाहीर इशारा देतोय, या ठिकाणाहून तुमच्या देखील बेळगाव कर्नाटकामध्ये बसेस जात आहेत, तुमची देखील लोक इथे राहतात, हे तुम्ही लक्षात घ्यावं. आणि अशा प्रकारचं जर घटना वारंवार घडत गेल्या तर शिवसेना त्यांच्या स्टाईलनी या ठिकाणी उत्तर दिल्याशिवाय राहणार. सकपाळ साहेब, आंदोलन केलं, निषेध केला, बरोबर आहे, ज्या पद्धतीने छत्रपतींची विटंबना झालेली आहे, पण जो आंदोलनाचा मार्ग होता भाजप कार्यालयाबाहेर ज्या पद्धतीने घोषणा झाल्या आणि तिकडच्या कर्मचाऱ्यांना पण मारहाण झाली, कुठे? भाजप कार्यालयाच्या बाहेर कर्नाटकात? नाही, आता इथे नरिमन पॉइंट. नाही, चुकीची गोष्ट. नाही, इथे सगळं शूट झालेलं आहे. आता भाजप कार्यालयात तशी मारहाण कुठल्या कर्मचाऱ्याला झालेली नाहीये. मी इथे उभा आहे, नाही, मी शिवालयाच्या बाहेर आहे. ऑन द स्पॉट होतो, आम्ही तिथे बघितलेलं आहे ज्या पद्धतीनं भाषा वापरली गेली कर्मचाऱ्यांच्या भाषा. कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मी इथे आहे, अजूनपर्यंत कुठली अशी भाषा वापरलेली नाही. तुम्ही सगळं ऑन रेकॉर्ड करताय, इन रेकॉर्ड करताय. कुठलीही भाषा असंसदीय अशी ते वापरली गेलेली नाही. कर्नाटकच्या सरकारचा आपण या ठिकाणी निषेध करतोय, शिवरायांचा अपमान झाला म्हणून निषेध करतोय आणि तो निषेध करावा तेवढा थोडा आहे. महाराष्ट्रात खूप ठिकाणी असे आंदोलन सुरू आहेत, होत राहतील. आणि का करू नये, होत राहणार. मुंबईत सर्व ठिकाणी होत आहे. आता मुंबईत कुठे आता माहिती नाही आंदोलन, पण संपूर्ण मुंबईत, महाराष्ट्रभर ही आंदोलन होत आहेत, होत राहतील. नुसतं शिवसैनिकच नाही तर शिवप्रेमी जनता देखील ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून ह्याचा निषेध करत राहतील. त्यांना तुम्ही आम्ही रोखू शकत नाही, आणि का रोखावं? यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाल्या इथेच थांबण्याची. मात्र न्यूज 18 लोकमत कडून एक आवाहन. कोरोना अजूनही आपल्यातून गेलेला नाहीये, त्यामुळे मास्क वापरा, तसंच सॅनिटायझरचा वापर करून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा. आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.